शिवण्या मोरवांडेकर. माझ्या शाळेचे नाव जीपा प्राथमिक शाळा मोहोळ खुर्द. मी आता तिसरी शिकते आणि मी सावित्री बोलते. या विषयावर बोलणार आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गौरी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावं का? ओळखलंच का मला? मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना, तर कोणता साधा सुद्धा माणूस नव्हे तर या जगाला ऊर्जा देण्यासाठी सूर्याच आहेत. त्या काळी बायांनी उमराव लावण्याची पद्धत नव्हती. बायाच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं बरी. स्त्री पुरुष उच्च देशाचा लई भेद होता, पण या सर्वांवर एकाच उपाय होता. ते म्हणजे शिक्षण. शिक्षणासारखं एकच असं खूळ होतं जे ज्योतिरावांच्या मनात होतं. ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना ब्रिटिश नावाच्या भारत मॅडम त्याला म्हणाला, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करत आहे ना, सो एज्युकेटेड द फर्स्ट वुमन बिकॉज बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं म्हणलं घराच्या बाहेरच पडू देत नाही. झालं ते आले की माझ्याकडे पाटील पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून मॅथ्सला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू. हाच अभ्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्यात सुधारू लागले. अशातच आम्ही 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले. अरे शेटपटासारखं जगला तर काम तमाम होईल. आणि वाघासारखं जगला तर नाव होईल. अहो, जर एका सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेतलं तुमचा कोणता धर्म बुडतो? तुमचा कोणता धर्म बुडतो? अहो, जर एका बाईचं नवरा वारलं तर तिने सतीशी जायचं. यात तिचा काय दोष? स्त्री ही कोणत्याही धर्माची किंवा जातीची असो, ती कायमच यात बळी पडत आलेली आहे. अशातच आम्ही विधवा महिला काशीच्या मुलालाच म्हणजे यशवंताला दत्तक घेतले. त्याच्या तुरु धावण्याने आमच्या अंगणाचं भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. अशातच पुण्यात पियाळ्यांची साथ पसरली होती. लोक धडाधड मरू लागली होती. आम्ही यशवंताला म्हणालो, यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. आम्ही रुग्णाचा उपचार करत होतो. पण पियाळी नाही नैसर्गजन्य होता. तो कधी ना कधी आम्हाला येणार होता. पण आम्ही जगलो या समाजासाठीच ना. तर मरणार तुला स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्री माई झाली आणि बघता आमच्या 18 शाळा झाल्या. अहो, कारण आनंद होता आया बाया शिकण्याचा. मती पिढा गती गेली, निधी शुद्धी कसली. आणि एवढं अनर्थ एका विद्येने केला. कारण एक मुलगा शिकला ना, तो एका टाच शहाणा होता. एक मुलगी शिकली ना, ती पूर्ण घराण्याला शहाणी करते. आणि एक मुलगी शिकली ना, ती पूर्ण घराण्याला शहाणी करते. मुलीला वाढवा, मोठं करा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.